हॅलो एव्हरीवन, आज आम्ही आलो आहो मूल जवळील फिस्कुटी या गावात. इथे समर्थ ॲग्रो टुरिझम सुरू झाला आहे. तर आम्ही इथे फिरायसाठी आलो आहोत आणि हा एक 360 डिग्री व्हिडिओ आहे. तुम्हाला एक आयडिया येणार यानी की समर्थ ॲग्रो टुरिझम कसं आहे. तर चला आतमध्ये. तुम्ही इथे आल्यावर पूर्ण इथे ग्रीनरी दिसणार, पूर्ण साईडनी झाडं दिसणार तुम्हाला. आणि हा गेट आहे एंट्रन्स. तर नमस्कार मंडळी. नमस्कार. हे आपलं समर्थ ॲग्रो टुरिझम आहे आणि इथे आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटीज भेटणार मी तुम्हाला सांगणारच आहे. तर तुम्ही बघितलं असेल की इथे आपण आलेल्या पाहुण्यांचं ढोल ताशांनी पारंपरिक पद्धतीने आपण इथे स्वागत करतोय. आणि चला आता हे आपलं वेलकम रूम आहे जिथे आपण आलेल्या पाहुण्यांना वेलकम ड्रिंक देतोय. हे आपलं वेलकम रूम आहे. आपण इथे पाहुण्यांना वेलकम ड्रिंक देतोय. मातीच्या कुल्लडमध्येच वेलकम होते इथं स्टार्टिंग पासूनच. हो, म्हणजे इथे काय काय राहणार आल्यावर आपल्याला इथे रेस्ट करतो. इथे जसं पाहुणे येतात है ना, पाहुणे आले की आपण इथे वेलकम रूम ही तयार केलेली आहे की जसं पाहुण्यांचं स्वागत झालं की ते पाहुणे इथे येतील, बसतील आणि सर्वांना आपण वेलकम ड्रिंक देऊया. तर हे फक्त आपलं वेलकम ड्रिंक साठी बनवलेलं ठिकाण आहे. त्याच्यानंतर आपण जसं की 4 वाजताचं जे आपलं चायचा टाइम आहे तो सुद्धा आपण इथे त्यांना चाय सुद्धा आपण इथे सर्व करतो. एंट्री किती वाजता होणार? एंट्रीचा टाइम आहे आपला 10 वाजताचा. 10 वाजता. 10 वाजता पाहुण्यांना एक्झॅक्ट आपण 10 वाजता तिथे येतील. त्यानंतर आपण त्यांचं ढोल ताशाने स्वागत करणार आणि ते मग वेलकम ड्रिंक करणार. त्यानंतर आपण त्यांना नाश्त्यासाठी जाऊया. तर चला तिकडे डायनिंग रूम आहे आपलं. झालं ना आता. हो, पूर्ण इथे झाडं दिसत आहे. कोणते झाड आहे? हे आपले फणसाचे झाड आहेत. ऍक्च्युली आपलं जे कॉन्सेप्ट आहे ते समर्थ ॲग्रो टुरिझम. ॲग्रो ह्या नावातच आपल्याला समजून येते की शेतीवरती आधारित हा आपला जोडधंदा म्हटलं तरी चालेल. इथे आपली पूर्ण फळबाग आहे आणि इथे तुम्हाला फणसाचे झाड दिसत असेल बघा. काही ठिकाणी फणस सुद्धा लागलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे विविध प्रकारचे आंबे आहेत. हे सर्व पूर्ण इकडे आंबे, चिकू लागलेले आहेत. तिकडे चिकूचं बन आहे. त्यानंतर तिकडे बघाल तुम्ही सीताफळ आहे, लिंबू आहेत. तर असे विविध प्रकारचे आपल्याकडे फळं आहेत. ड्रॅगन फ्रुट्स आहेत, वॉटर ॲपल आहे, लेरी आहे, पेरू आहे. तर प्रत्येक प्रकारचं आपल्याकडे इथे म्हणजे फ्रुट्स तुम्हाला बघायला भेटेल. फ्रुट्सचे झाडं बघायला भेटतील. हे काय? हे आपलं डायनिंग रूम आहे. इथे आपल्याला दुपारचं जेवण आणि सकाळचा नाश्ता इथे आपल्याला भेटणार. तर हे सुद्धा आपण पूर्ण पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा दरवाजा जो आहे हा 150 वर्ष पुराणा आहे. तुम्ही बघू शकता त्याचं रेखीव काम, कोरीव काम. ते बघू शकता की पारंपरिक पद्धतीने आपण लाकडी चेअर्स आणि टेबल ठेवलेले आहेत. आणि इथे जे आपण सिस्टम ठेवलेली आहे ते आपण चुलीवरचं जेवण आपण लोकांना देणार.
तर तुम्ही बघू शकता इथे आपण पारंपरिक पद्धतीचे भांडे सुद्धा ठेवलेले आहेत, जे आता कुणालाच ते लुप्त पावलेले आहेत, कोणीच वापर करीत नाहीत है ना. आणि हे तुम्ही बघू शकता की या जे आपण बटन्स लावलेले आहेत तर त्या काळातले आहेत. आताच्या नवीन मुलांना मला वाटत नाही की त्यांनी बघितलं पण असेल. तर ही जी थीम आहे तर ती पूर्ण आपली गावातली थीम आहे आणि जुनी पारंपरिक थीम आपण केलेले आहेत सर्व, कंदील, लाईट्स हे वगैरे सर्व. तर तुम्ही बघू शकता की आपण फक्त बोलतच नाही तर आपण प्रत्यक्षात ते करतोय. तुम्ही बघू शकता की इथे चुली आपण बनवलेल्या आहेत, तर आपण चुलीवरचं लोकांना जेवण देणार आहोत. तर इथे हे सर्व चुली आहेत, स्वयंपाक एरिया आहे, हा पूर्ण किचन एरिया आहे. नाश्ता घेऊन तरी ते दाखवून देऊ आपण. फक्त प्लेट दाखवून द्या नाश्त्याचं. मगांसारखं ते तयार करा व्यवस्थित पूर्ण आणि ठेवा टेबल वरती. फक्त 2 प्लेट ठेवले तरी चालेल बस. तुम्ही इथे बघू शकता पूर्ण इथे मॉडर्न जमान्यातले तर इथे काहीच दिसत नाही आहे, पूर्ण जुन्या काळातलाच दिसत आहे. नाही राहू द्या ना तिथे, काही नाही. म्हणजे आल्यावर आपल्याला नाश्ता भेटणार, तरी पोहा नाश्ता आपल्याला भेटणार इथे आल्यानंतर. जसं की वेलकम ड्रिंक झाला की वेलकम ड्रिंक नंतर आपण डायनिंग रूमला येणार, इथे आपला सकाळचा नाश्ता होणार, तरी पोहा आपण लोकांना देतोय. आणि नाश्ता झाला हा अशा प्रकारे आपला नाश्ता राहणार तरी पोह्याचा. ते लिमिटेड आहे की अनलिमिटेड? अनलिमिटेड. अच्छा, अनलिमिटेड. अनलिमिटेड हाच मेनू राहणार का? हो हो हो. अच्छा, स्टार्टिंग नाश्त्याची जी आहे आपलं पारंपरिक, म्हणजे जे आपलं एक पारंपरिक पासून जे आपण बोलतो की कांदे पोहे, तरी पोहा आपल्या विदर्भाची पण शान आहे. तर त्याच्यामुळे आपण हे डिसाईड केलेलं नाश्ता बनवायला काही वेगळं नाही. बट कसं आहे ना, हे आपलं पारंपरिक याच्यातून चाललेलं, तर त्याच्यामुळे आम्ही हाच कॉन्सेप्ट ठेवलेला आहे की लोकांना आपण तरी पोहा द्यायचा. म्हणजे आपलं विदर्भाची शान पण आहे आणि पारंपरिकेचं पण, आणि लोकांचं फेवरेट पण आहे. म्हणजे लोकांना जर तरी पोहा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं है ना, तर त्याच्यामुळे आपण हेच केलेलं आहे. ओके. आणि जेवणामध्ये सुद्धा 2 वाजताचं जेवण आपण ठरवलेलं आहे. तर आपलं त्याच्यामध्ये आलू वांग्याची भाजी, जी विदर्भाची शान म्हटल्याप्रमाणे आलू वांग्याची भाजी, आणि तुम्ही इथे बघितलेले आहेत की झाडं वगैरे आपण फणसाचे लावले आहेत है ना, तर त्या फणसाची सुद्धा भाजी आपण इथे त्यांना देणार. हे सर्व ऑर्गॅनिक आहे है ना, म्हणजे इथेच आमच्या अंडरमध्ये झालेलं आहे. म्हणजे आमचं जे कॉन्सेप्ट आहे की इथे जे पिकतं तेच आम्ही लोकांना म्हणजे जेवण करायला लावू, म्हणजे तेच है ना. पालक सुद्धा लावलेली आपण तिकडे, सांबार लावलेला आहे. तर हे सर्व म्हणजे इथल्या इथेच लोकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे. तर असं आपण सिस्टम केलेली आहे. तर जेवणामध्ये आपण आलू वांग्याची भाजी, फणसाची भाजी, पाटवडीची भाजी, त्याच्यानंतर आपल्याला कढी, भजी, भात, पोळी, आणि आपला काय म्हणतात त्याला गोडमध्ये आपण श्रीखंड ठेवलेला आहे, म्हणजे पारंपरिक याच्यातलाच दुधाचा. तर ते आपल्याला 2 वाजताच्या जेवणामध्ये इथेच सर्वांना मिळेल. आणि एक खासियत म्हणजे आपण बफे सिस्टम नाही ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण जे टेबल्स खुर्च्या लावलेल्या आहेत तर पारंपरिक पद्धतीने वाळण केले जाणार. इथे बसून आपण हे केलं.